गुरुचरित्र अध्याय 34. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुमणती दंपतीसी ऐका तो पराशर ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरोपी तया राजकुमाराचे पूर्वजन्मीचे चरित्र साचे विस्तार करोनी सुधावाचे निरोपिले ऋषीश्वरे संतोषोनी तो राजा लागला त्याचे पादांबुजा करजोडोनिया वोजा विनवीतसे परियेसा राजा म्हणे ऋषीश्वरासी स्वामी निरोपिले आम्हासी पुण्य घडले आत्मजासी रुद्राक्ष धारण करोनिया पूर्वजन्मी अज्ञानेसी रुद्राक्ष बांधिले तये वेशी तेणे पुण्ये दशा ऐशी पावले दोघे कुमारक ज्ञानवंत ते आता जाण रुद्राक्ष करिता ती धारण पुढे यांचे लक्षण कवणे परिवर्ततील भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही ज्ञानी सांगा स्वामी विस्तारुनी माझे मंत्री कुमारकाचे ऐकोनी रायाचे वचन सांगे ऋषी विस्तारून दोघा कुमारकांचे लक्षण अपूर्व असे पर्येसा ऋषी म्हणे रायासी पुत्रांचे होणार पुससी ऐकता दुःख पावसी कवणे परी सांगावे राजा विनमित ये वेळी स्वामी निरोपावे सकळी उपाव करोनी तात्काळी दुःखा वेगळा तुची करीसी ऐसे म्हणता ऋषेश्वर सांगता जाहला विस्तार ऐक राया तुझ्या कुमारा वर्षे 12 आयुष्याचे तया 12 वर्षांत राहिले सती दिवस 7 8वे दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी पर्येसा ऐकोनी ऋषीचे वचन राजा मूर्छित जहाला तत्क्षण करिता जाहला रोदन अनेक परी दुःखित ऐकता राजा तये वेळी लागला ऋषीचे चरण कमळी राखे राखे तपोबळी शरणागत मी तुझा नाना परी गही वरत मुनिवराचे चरण धरित विनवीतसे श्रिये सहित काय करावे म्हणून कृपानिधी पराशर सांगता झाला विस्तार शरणरिगे जगद्गुरु उमाकांत शिवासी मनींचे भय त्यजूनी असावे आता शिवध्यानी तो राखेल शूलपाणी आराधावे तयासी जिंकावया काळासी उपावासे पर्येसी सांगेन तुम्हा विस्तारेसी एकचित्ते अवधारा स्वर्ग मृत्यू पाताळासी देव एक व्योमकेशी निष्कलंक पर्येसी चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिमंत रजोरूपे ब्रह्मा सृजित सृष्टी क्रमण कारणार्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदांसी दिधले तया वीरंचीसी आत्मतत्व संग्रहासी ठेविले होते उपनिषद भक्तवत्सल सर्वेश्वर त्याही दिधला वेदसार रुद्राध्याय विस्तार दिधला तवया ब्रह्मयासी रुद्राध्यायाचा महिमा सांगतासे अगम्या याते नाश नाही प्राणा अव्ययसे पर्येसा परतत्व शिवात्मक रुद्राव्याप्य असे अधिक ब्रह्मयाने चतुर्मुख विश्वसृजिले वेदमते तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगेनिका वदनी दक्षिण एका यजुर्वेद निरोपिला तया यजुर्वेदांत उपनिषदसार ख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देव ऋषींसी मरीची अत्री पर्येसी आणिक समस्त देवांसी सांगे ब्रह्मा तये वेळी तेची ऋषी पुढे देखा शिकविती आपुले शिष्याधिका त्यांचे शिष्य पुढे ऐका आपुले शिष्यांसी शिकविले पुढे त्यांचे पुत्रपौत्री शिकविले ऐका पवित्री विस्तार झाला जगत्री रुद्राध्याय भूमीवरी याहुनी नाही आणिक मंत्र त्वरित तप साधत चतुर्विध पुरुषार्थ लादे त्वरित पर्येसा नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्रजाप्ये होयनिक तोची पावे परमपद आणिक एक नवल केले ब्रह्मदेवे रचियेले देवतीर्थ से भले स्नानपान करावे तेणे
कर्मे कर्मे परिहरती संसार होय निष्कृती जे जे श्री गुरुसी भजती तेची तरती भवसागर सुकृत अथवा दुष्कृत जे जे की जे आपुले हित जैसे पेरिले असेल शेत तेची उद्भवे परियेसा सृष्टीधर्म प्रवृत्तीसी रचिले ब्रह्मज्ञाने परियेसी आपुले वक्ष पृष्ठदेशी धर्माधर्म उपजविले जे जन धर्म करीती इह सौख्य होय गती अधर्मे जे राहठती पापरूपी तेची जाणा काम क्रोध लोभ खूण मदमत्सर परिपूर्ण अधर्माचे सूत जाण इतुके नरक नायक गुरुतल्पज्ञ सुरापानी पुलकस स्वरूपांतकरणी कामुक सती परिपूर्णी तेची प्रधान नरकीचे क्रोधे पितृवधी देखा मातृवधी असती जे का ब्रह्महत्यादी पातका कन्या विक्रयी जे जन इतुके क्रोधापासूनी उद्भवले म्हणोनी पुत्र झाले जाणोनी क्रोधसूत म्हणती तयांसी द्विजद्वेव स्वहरण देखा ब्रह्मस्त्वगेओनी नेदी जो का सुवर्ण तस्कर ऐका लोमपुत्र याचे नाम ऐशा समस्त पातकांसी यमे निरुपिले परियेसी तुम्ही जावोनी मृत्यासी राठी करणे आपुल्या गुणे तुम्हा सवे मृत्य देखा ते येईन सर्व उपपातका समस्ता पाठवावे नरका जे जन सती भूमीवरी यमाची आज्ञा घेऊनी आली पातके मेदिनी रुद्रजाप्या ते देखोनी पळोनी गेली परियेसा जाऊनी या यमाप्रती महापातके विनवीती गेलो होतो आमिक्षिती भयचकित होवोनी आलो जय जय महाराजा आम्ही पावलो महामया किंकर तुमचे म्हणून या प्रख्यात असे त्रिभुवनी आम्ही तुमचे आज्ञाधारी निरोपे गेलो होतो धरित्री पोळलो होतो वन्नीपुरी रुद्रजाप्या ते देखोनिया शीतीवरी राहावयासी शक्ती नाही आम्हासी पाहता रुद्र जाप्यासी पोळतो आम्ही स्वामिया ग्रामोग्रामी नदी तीरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्रजाप्य करिताती कवणे परी आम्हागती जाऊ न शको आम्ही क्षिती रुद्रजाप्य नर करीती तया ग्रामी जाऊ न शको आम्ही जातो नरापाशी वर्तवितो पातकांसी होतो नर महादोषी क्षिती नाही परियेसा प्रायश्चित्त सहस्रेसी जो का नवे पुण्यपूसरशी जैसा दिव्य परियेसी पुण्यवंत होतसे एखादे समय भक्तिसी म्हणतो रुद्रा जाप्यासी तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी यमराया तैसा पापी महाघोर पुण्यवंत होय नर भूमीवर कैसे विसरू आम्हा कष्ट होतसे काळकूट महाविष रुद्रजाप्य आम्हा दिसे शक्ती नव्हे आम्हासी भूमीवरी जावया रुद्रजाप्य विषासी शमन करावया शक्त तू होसी रक्ष रक्षगा आम्हासी म्हणोनी विनविती पातके इतुके बोलती पातके ऐको नियम माथा तुके कोपोनी निघाला तवके ब्रह्मलोकात ये वेळी जाओन या ब्रह्मया पाशी विनवीयम परियेसी जय जया कमळवासी जगत्सृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञेवरी कार्य करीत पापी नरांते आणित नरकार्णव पुरासी महापातकी नरांसी आणवू पाठवितो धृत्यांसी पातकी होती पुण्यराशी रुद्रजाप्ये करुनिया समस्त जाती स्वर्गासी महापातकी अतिदोषी नाश केला पातकांसी शून्य झाले नरकालय नरक शून्य झाले सकळ माझे राज्य निर्फळ समस्त झाले कैवल्य उत्पत्ती राहिली स्वामिया
तुम्ही होऊनी मनुष्यासी स्वामित्व दिदले भरवसी रुद्राध्याय निदानेसी केवी कारणे दिदलेती या ते उपाव करावयासी तेव्हा तुची समर्थ होसी राखे गा आम्हांसी राज्य गेले स्वामिया या कारणे मनुष्यासी पातका ते लाविलेसी रुद्रजाप्य महाविष पातका ते जाळीतसे येणे परी यमदेखा विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे ऐका ब्रह्मदेव यमासी अभक्तीने दुर्मदेसी रुद्रजाप्य करीती तयांसी अज्ञान लोक तामसी उभे निजूनी पडती नर त्यांते अधिक पापे घडती त्यांची तुम्ही दंडात्वरिती जे जन भक्तिभावे व्यक्ती रुद्रजाप्य नरांते बाधो नका तुम्ही ऐका सांगावे ऐसे पातका रुद्रजाप्य पुण्याधिका जे जन म्हणती भक्तिसी पूर्वजन्मी पाप करीती अल्पायुषी होवनी उपजती तया पापा होय निष्कृती रुद्रजाप्ये करून या तैसा अल्पायुषी नर रुद्रजाप्य करिता निर्भर पापे जावोनी निर्धार दीर्घायुषी होय देखा तेजो वर्चस्व बलद्रुती आयुरारोग्य ज्ञानसंपत्ती रुद्रजपता वर्धती ऐकयमा एकचित्ते रुद्रजाप्य मंत्रेसी स्नान करविती ईश्वरासी तेची उदक भक्तिसी जे जन करीती स्नानपान त्यांते मृत्यू भय नाही आणि एक नवलपायी रुद्रजाप्ये पुण्यदेही चिरंजीव फळसे रुद्रजपोनी उदका स्नान केलिया नरांसी मृत्यू भीतसे तयांसी तेही तरतील भवार्णवी शतरुद्र अभिषेकासी पूजा करीती महेशासी ते जन होती शतायुषी पाप निर्मुक्त परियेसा ऐसे जाणोनी मानसी सांगावे आपले दूतांसी रुद्रजाप्य द्विजांसी बाधो नको म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मवचना यमाला आपुले स्थाना म्हणोनी पराशरे जाणा राया पुढे निरोपिले आता तुझे कुमारासी उपाय सांगेन परियेसी 10,000 रुद्रेसी स्नपन करी शिवासी 10,000 वर्षावरी तुझे पुत्र वाचती स्थिरी राज्य करीतल धुरंदरी जैसा इंद्र अमरनाथ त्याचे राज्य श्रियेसी नाशनवे परियेसी अर्करटक संतोषी राज्य करीती तुझे सुत बोलवावे द्विजांसी विद्वज्जन शतांसी ज्ञानी यज्ञ निष्ठांसी पाचारावे परियेसा ऐसा विप्रांकरवी देखा करावे शिवासी अभिषेका आयुष्य वर्धेल कुमारका सद्यश्रेय होईल येणे परी रायासी सांगे पराशर ऋषी राजा आनंद भरितेसी आरंभ केला तिये वेळी जैसा पराशर गुरु निरोप दिदला द्विजवरू तैसे बोलाविले सहस्रू विद्वज्जन ब्राह्मणांसी शतसंख्या कलशेंसी पुण्य इक्षु रसेसी विधिपूर्वक शिवासी अभिषेचिले परियेसा त्याची जळे पुत्रासी स्नान करवी परती दिवसी येणे परी 7 दिनेसी आराधिला ईश्वर अवधी जहाली दिवस 7 मूर्छनाली अकस्मात क्षण एक पडला चेत पराशरे रक्षिले तया समयी अवचिता वाक्य जहाले अदृश्यता सवेची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष महाद्रष्ट भयचकित आले होते महादूत समस्त द्विज रुद्र पडत मंत्रस्वरे देताती मंत्राक्षता अवसरी गालिती तया कुमरावरी दूत पाहती उभे दुरी जवळ येऊ न शकती होते महापाशाती कुमरावरी टाकू येती दंडस्थ शिवधूती मारू आले ते वेळी भयचकित
महादूत पळून गेले त्वरित पाठी लागले शिवदूत वेद पुरुष रूप देखा येणे परी द्विजवरे रक्षिले तया राजकुमारा आशीर्वचन देती थोर वेदश्रुती करून या इतुकियावरी राजकुमार सावध जाहला मनस्थिर राजया ते आनंद थोर समारंभ करीतसे पूजन केले द्विजवरांसी भोजन जाहले समस्तांसी तांबुलादी दक्षिणेसी संतुष्टविले महाराजे संतोषोनी महाराजा सभा रचली महामोजा बैसभोनी समस्त द्विजा महाऋषी ते सिंहासनी राजा पुले स्त्रिये सहित भोजन केले इष्टसूत येवो निबैसला सभेंत महानंद प्रवर्तला तया समयी ब्रह्मसूत नारद मुनी आला त्वरित राजा जाऊनी सन्मुखात अभिवंदिले तये वेळी पूजा करी उपचारी राजा साष्टांगी नमस्कारी विनवीतसे अवसरी कर जोडोनी परियेसा राजा म्हणे ऋषीसी तू त्रैलोकी हिंडसी काय वार्ता विशेषी अपूर्व काही निरोपिजे नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलासासी येता देखिले मार्गासी अपूर्व जाहले परियेसा महामृत्यू दूतांसेत न्यावयाला तुझा सूत सवेची येऊनी शिवदूत तया मृत्यूसी पराभविले यमदूत पळोनी जाती तया यमा पुढे सांगती आमुते मारिले शिवदूती कैसे जावे क्षितीसी यमकोपे निघाला वीरभद्रा पाशी गेला म्हणे दूता कामार दिदला निरपराधे स्वामिया निज कर्माद्बंधेसी राजपुत्र गतायुषी त्या ते आणिता दूतांसी कामारिले शिवदूती तये वेळी वीरभद्र कोपो निझाला महारौद्र वर्षावधी 10,000 आयुष्यासे राजकुमारा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले त्वादूता ओकटे केले शिवदूते जिवे सोडिले तुझे दूत बोलावणे चित्रगुप्ता विचारावे आयुष्य क्षिप्ता म्हणून पाठविले दूता चित्रगुप्ता पाचारिले पुसता चित्रगुप्तासी काढोनी पाती पत्रासी द्वादशाब्द वर्षायुषी राजकुमारा लिहिले असे तेथेची लिहिले होते आणिक 10,000 वर्षे लेख पाहो नियम धरी शंका म्हणे स्वामी अपराध वीरभद्रा ते वंदुनी यम गेला परतोनी आम्ही आलो तेथोनी म्हणून सांगे नारद रुद्रजाप्ये पुण्य करिता आयुष्य झाले तुझ्या सूता मृत्यू ते जिंकेले सत्य पराशर गुरु करिता ऐसे नारद सांगोनी निघोन गेला तेथोनी पराशर महामुनी निरोप घेतला रायाचा समस्त गेले द्विजवर राजार्षे निर्भर राज्य केले धुरंधर पुत्रपौत्री महीवरी ऐसा रुद्राध्याय महिमा पूजा करावी गुरुब्रह्मा वेणे न लगे काळयमा श्री गुरु म्हणती दंपतीसी सिद्ध म्हणे नामधारकासी ऐसी कथा विस्तारेसी श्री गुरु सांगती दंपतीसी प्रेम भावे करोनिया या कारणे श्री गुरुसी प्रीती बहु रुद्रेसी पूजा करी भक्तिसी रुद्राध्याये करोनिया म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार ऐकता तरती भवसागर लाधेचारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनम नाम चतुस्त्रिशतोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।